घोडबंदर जड अवजड वाहनांचा राबता कायम. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रात्री 12 ते सकाळी 6 या काळात जड अवजड वाहने सोडण्याचे आदेश असताना गायमुखजवळ काही वाहतूक कर्मचारी या वाहनांना प्रवेश देत आहेत. या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर पत्रकारांशी बोलत होते. सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तास जड अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र गायमुखजवळ काही कर्मचारी ही वाहने सोडत असतात, त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हायला हवी. वाहतूक विभागाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. पुढील काळात कोस्टल रोड मेट्रो सुरू झाल्यावर वाहतुकीच्या अडचणी दूर होणार आहेत, तर दिल्ली मुंबई मार्ग सुरू झाल्यानंतर वसई पुढे ही वाहतूक वळून घोडबंदर रोडकडे येणार नाही. मात्र यासाठी काही काळ लागेल, तोपर्यंत यंत्रणांनी सावध राहायला हवे. खड्डे होणार नाही त्याची काळजी घ्यायला हवी. सेवा रस्ते मोकळे ठेवावेत. वाहतूक नियमन नीट लक्ष देऊन याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरवावे असे आवाहन श्री केळकर यांनी केले. खोपट येथील भाजप कार्यालयात आज शुक्रवारी झालेल्या आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात विविध तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात विकासकाने केलेली घरासंदर्भातील फसवणूक, इमारतीच्या ओसी, महानगर गॅस, पाणी, महापालिका वारसा हक्क, पतपेढी फसवणूक, SRA, ड्रेनेज लाईन, गृहसंकुलनातील अनधिकृत बांधकाम, चिपळूण येथील प्रांत कार्यालयातील विषय अशा विविध विषयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावेळी ठाण्यातील स्वामी कृपा सोसायटीची पाणी टंचाईचा प्रश्न सोडवल्याने तेथील सभासदांनी आमदार केळकर यांचे आभार मानले. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरिता बेंच, डस्टबिन सोसायटीला दिल्याचे रहिवाशांनी सांगितले. ठाणे महानगरपालिकेमध्ये कोविड काळात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्वीपासून सेवेत कामात असलेल्या वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनातील असमानता दूर करण्याबाबत आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. कोकणातील चिपळूण येथे पाटबंधारे विभागाने ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना त्याचा मोबदला मिळाला नसल्याने या लोकांनी आमदार केळकर यांची आज भेट घेतली. आमदार केळकर यांनी चिपळूण येथील प्रांत अधिकारी श्री लिगाडे यांना त्वरित फोन करून याबाबत विचारणा करून त्यांना मोबदला देण्याच्या सूचना केल्या. यामुळे आता संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बंद कोणाचे झाले त्याच्याशी काय आपल्याशी आपलं घेणं देणं नाही, पण जनतेच्या एवढ्या समस्या आहेत. मग महापालिकेतले कर्मचारी असतील, आरोग्य, सफाई किंवा फसवणुकीचे तर एवढे मोठे प्रकार या ठिकाणी लोक घेऊन येत आहेत. असे विविध प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी लोकांचे मांडले जातात आणि आम्ही त्या ठिकाणी आज तर आमच्याकडे चिपळूणचे लोक आले, त्यांचा मोबदला अजून दिलेला नाही. त्यांचा 27 लाख रुपये मोबदला आहे. 4 लोक आहेत आणि ते आता वर्ष झालं खेट्या मारत आहेत. तर आता त्यांच्या प्रांताशी माझं बोलणं झालं, ते सोमवारी त्या ठिकाणी त्यांना भेटतील आणि माझ्या मताप्रमाणे त्याचं ते काम मार्गी लागेल. असे सामान्य लोकांचे अनेक त्यांच्या दृष्टीने मोठे असे विषय जे आहेत ते लोक घेऊन येतात आणि आमचं हे कामच आहे की त्याला न्याय मिळाला पाहिजे. जर कोणी त्यांच्यावर अन्याय करत असेल तर अन्यायाच्या विरुद्ध आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. अशा प्रकारचं आता चालू आहे. घोडबंदरच्या रस्त्याचं जे रुंदीकरणाचा घाट घातला आहे त्या विषयाची आता एक मीटिंग ते अधिकारी आलेले आहेत. त्या ठिकाणी मेट्रो स्टेशनच्या अनुषंगाने स्कायवॉक पण सोसायटीच्या तोंडावरच आणलं आहे. म्हणजे MMRचे लोक चुकीच्या पद्धतीने कसं नियोजन करतात याचं उत्तम उदाहरण. आता त्याची मीटिंग जी आहे ते अधिकारी आले ती पण आम्हाला आता घ्यायची आहे. एकंदरीत अनेक लोकांचे अनेक प्रश्न जे आहेत निश्चितपणे हे अशा प्रकारचं जनसंवाद हा लोकांना फ्रुटफुल होतो आणि त्यांना अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्यावर आम्हालाही आनंद होतो. SRAच्या आणि हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत प्रश्न SRAचे ते एवढे प्रश्न आहेत. SRAचं मी विधिमंडळात सुद्धा मांडलं होतं की मुंबईला पूर्वी जायला लागायचं म्हणून माझ्या आग्रहाने इकडे CEO स्वतंत्र या ठिकाणी दिला गेला. अनेक SRAचे आता आजच 4 SRAचे प्रोजेक्टचे लोक बिचारे आले. एक प्रोजेक्ट त्यांना भाडीच मिळाली नाही. दुसऱ्या प्रोजेक्टचे जे लोक आले होते त्यांना 5 वेळा मीटिंग होऊन सुद्धा त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. तिसरे SRAचे प्रोजेक्टचे आले होते
तर त्यांची इमारत अर्धवट बांधकाम झालेलं आहे, त्यांना तिथे राहायलाही येता येत नाही आणि जिथे राहतात त्याची भाडी मिळत नाही प्रचंड. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये SRAची सामूहिक अशा प्रकारचं मोठं आंदोलन पण करायची वेळ आलेली आहे. अशा प्रकारे विकासक जे आहेत ते यांची फसवणूक करतायत, विकासक जे आहेत ते त्यांना दिशाभूल करतायत आणि टांगवत आहेत. सगळी गरीब माणसं आहेत, ही झोपडपट्टीमध्ये राहणारी माणसं आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पण न्याय दिल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. अशा अनेक योजना आहेत, त्या योजना योग्य पद्धतीने जर अंमलबजावणी झाली आणि वेळेत जर पूर्ण झाल्या तर हा येणारा जो ट्रॅफिक आहे, ट्रेलर, मोठे ट्रक्स वगैरे, तर ते बाहेरच्या बाहेरच जाणार आहे. जसं कोस्टल रोड तयार झाला किंवा मेट्रो प्रत्यक्ष धावायला लागली की हा अडथळा सगळा दूर होणार आहे. त्याच्यानंतर दिल्ली मुंबई रस्ता जो आहे त्याने देखील वसईच्या पुढे ही ट्रक ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन हा घोडबंदरला येणार नाही. त्याच्यामुळे काही काळ थांबायला लागेल, पण तोपर्यंत यंत्रणांनी योग्य पद्धतीने, म्हणजे खड्डे होता कामा नये, ट्रॅफिकच्या लोकांनी अत्यंत ज्याला म्हणता येईल की कडक कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे. सर्व्हिस रोड कसे मोकळे राहतील ते बघणं गरजेचं आहे. तर त्यांनी तोपर्यंत हे जर केलं तर बऱ्यापैकी लोकांना जी वाहतूक कोंडीला सामोरं जायला लागले ती त्यांना सुटेल. 12 वाजेच्या पर्यंत सोडायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. पण तरी देखील त्या गायमुखच्या नाक्यावर त्या ठिकाणी ट्रॅफिकची लोक जी आहेत ती सोडतात, हे गैर आहे. जे निर्णय, जे नोटिफिकेशन झाले त्याची कडक अंमलबजावणी करायला पाहिजे आणि त्याला जर कोणी जबाबदार असतील आणि जर तरी देखील ट्रक सोडत असतील तर त्यांना ऑन दी स्पॉट निलंबित करण्याची आता वेळ आलेली आहे. लाखो घोडबंदरवासियांचा हा प्रश्न.